नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी अगदी रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी व कुरकुरीत अशी सोयाबीन चिली घरच्या घरीच बनवणार आहोत। तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली बनवण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला खूप काही ट्रिक्स व टिप्स सांगणार आहेत। त्याचबरोबर ही सोयाबीन चिली आपण घरच्या घरीच बनवणार आहोत, त्यामुळे लहान मुले सुद्धा ही सोयाबीन चिली अगदी आवडीने व मनसोक्त खाऊ शकतात। चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे। व्हिडिओला लगेच लाईक करा व रेसिपी पूर्ण बघत रहा। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील। तर या ठिकाणी आपण एका कढाईमध्ये एका वाटीच्या मापाने 4.5 वाट्या पाणी यामध्ये घेतलेलं आहे। पाण्याला या ठिकाणी उकळी यायला लागलेली आहे। पाण्याला हलकीशी उकळी यायला लागली की त्यानंतर आता आपण यामध्ये एक छोटा चमचा मीठ ऍड करून घेतलेला आहे। मीठ ऍड करून झालं की त्यानंतर आपण यामध्ये अगदी पाव चमचा हळद पावडर यामध्ये ऍड केलेली आहे। हळद पावडरमुळे आपल्या या सोयाबीन चिलीला रंग सुद्धा अगदी छान येतो। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये ऍड करायची आहे। तर या ठिकाणी मी घरगुती अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये ऍड केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। आता आपल्याला हे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अद्रक लसूणची पेस्ट सोयाबीन शिजवत असताना यामध्ये टाकल्यामुळे आपल्या या सोयाबीनला खूप छान असा फ्लेवर येतो। आता आपण या ठिकाणी 4.5 वाट्या पाणी घेतलेलं होतं, त्याच वाटीच्या मापाने मी या ठिकाणी 3 वाट्या सोयाबीन घेतलेलं आहे। तर 3 वाट्या सोयाबीनसाठी मी या ठिकाणी 4.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। हे अगदी योग्य प्रमाण आहे। आता हे सोयाबीन आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता या सोयाबीनला आपल्याला मीडियम गॅसवरती एक उकळी येईपर्यंत व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे। तर अगदी मिनिटभरामध्येच याला एक छान अशी उकळी आलेली आहे। याला एकदा उकळी आली की हे सोयाबीन अगदी झटपट असे सॉफ्ट बनतात। तर या ठिकाणी आपले हे सोयाबीन अगदी छान असे सॉफ्ट बनलेले आहे। गॅस आता बंद करून आता आपल्याला हे सोयाबीन एका चाळणीवरती व्यवस्थित असे निथळून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण या चाळणीमध्ये हे सोयाबीन निथळण्यासाठी ठेवून घेणार आहोत। अशा प्रकारे याला व्यवस्थित असं पसरून द्यायचं आहे चाळणीवरती, म्हणजे हे सोयाबीन अगदी झटपट असे थंड देखील होतात। आता या ठिकाणी हे सोयाबीन व्यवस्थित असे थंड झालेले आहेत। सोयाबीन थंड झाले की त्याला आपण अलगद असं पिळून घेऊया। या ठिकाणी आपल्याला सोयाबीन मधलं पूर्ण पाणी पिळून घ्यायचं नाही, यामध्ये थोडंफार पाणी आपल्याला या ठिकाणी शिल्लक ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व सोयाबीन थोडेसे पिळून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं मीठ ऍड करून घेऊया। आपण सोयाबीन शिजवत असताना देखील यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ ऍड केलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करून घेतलेली आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये ऍड करून घेतल्यामुळे आपल्या या सोयाबीन चिलीला अगदी रेस्टॉरंट सारखा छान असा रंग येतो। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट देखील ऍड केलेली आहे। अद्रक लसूणच्या पेस्टमुळे या सोयाबीन चिलीला खूप छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर यामध्ये ऍड केलेली आहे। यामुळे सुद्धा आपल्या या सोयाबीन चिलीला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपण हाताने हे सर्व मसाले या सोयाबीनला व्यवस्थित असे चोळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व मसाले या सोयाबीनला व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण यामध्ये सर्वात आधी 3 चमचे मैदा यामध्ये ऍड करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण यामध्ये त्याच चमच्याच्या मापाने आपण यामध्ये 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर यामध्ये ऍड करून घेणार आहोत। जर या ठिकाणी तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ देखील ऍड करू शकता। यामुळे आपल्या या सोयाबीनला छान असा कुरकुरीतपणा येतो। आता आपण चमच्याने हे कॉर्नफ्लॉवर व मैदा या सोयाबीनला व्यवस्थित असा लावून घेणार आहोत। आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर व मैदा या सोयाबीनला सगळीकडे एकसारखा असा कोट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण ह्या सोयाबीनला मैदा व कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं कोट करून घेतलेलं आहे व एकीकडे आपण गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। या ठिकाणी आपल्याला सोयाबीन तळण्यासाठी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती हे तेल गरम करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण आता यामध्ये हाताने असे सुट्टे करून हे सोयाबीन तळण्यासाठी सोडून घ्यायचे आहेत। जर आपण एकसोबत असे हे सोयाबीन तळण्यासाठी सोडून घेतले तर ते एकमेकाला लगेच चिटकू शकतात। त्यामुळे अशा प्रकारे हाताने यामध्ये सुट्टे करून हे सोयाबीन तळायला सोडून घ्यायचे आहे।
या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची आहे। सोयाबीन तळायला सोडून झाल्यानंतर आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम करून याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। या ठिकाणी गॅसची फ्लेम ही तुम्ही लो केली तर हे सोयाबीन जास्त तेलकट बनतात। तर अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरती तळून घेतलेलं आहे। या ठिकाणी हे सोयाबीन अगदी छान असे कुरकुरीत बनलेले आहेत। अशाच प्रकारे आता आपण बाकीचे देखील सोयाबीन यामध्ये तळायला सोडून घेऊया। तर सोयाबीन तळत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। तर अशा प्रकारे आपण हे सोयाबीन तळून ठेवले तर याला तुम्ही 3 ते 4 महिने देखील स्टोअर करून ठेवू शकतात। ज्यावेळेस तुम्हाला सोयाबीन चिली बनवायचे आहेत तर त्यावेळेस काढायचे व त्यानंतर याला सॉस वगैरे लावून या ठिकाणी तुम्ही हे सोयाबीन चिली या ठिकाणी बनवू शकतात। तर हे सोयाबीन असेच तळलेले देखील यावरती चाट मसाला मीठ घालून जरी तुम्ही या ठिकाणी खाल्ले तरी देखील हे खायला खूप छान असे लागतात। सर्व सोयाबीन व्यवस्थित असे तळून झाले की त्यानंतर आता आपण गॅसवरती एक पसरट पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला होता। सोयाबीन चिली बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पसरट पॅनचाच वापर करायचा आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा तेल ऍड करून घेतलेलं आहे। आता हे तेल आपल्याला अशा प्रकारे या पॅनला सगळीकडून लावून घ्यायचं आहे। तर आता आपण या ठिकाणी तेल हे पॅनला व्यवस्थित एकसारखं लावून घेतलेलं आहे। या ठिकाणी आता हे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता आपण यामध्ये हिरवी मिरची, अद्रक व लसूण यामध्ये ऍड करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर अर्धा इंच आलं किसणीने व्यवस्थित असं बारीक किसून घेतलेलं आहे व 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून याला 1 मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। एकदा हे व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर आता आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे मोठा कट करून यामध्ये ऍड करून घेणार आहोत। असा मोठा कट केलेला कांदा या सोयाबीन चिलीमध्ये खायला खूपच छान लागतो। आता आपण हा कांदा यामध्ये ऍड करून घेऊया। या ठिकाणी आता आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे। हाय फ्लेमवरती आता आपल्याला या कांद्याला अगदी मिनिटभर फक्त यामधला कच्चेपणा निघून जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर या कांद्याला आपल्याला या ठिकाणी जास्त डार्क रंग येईपर्यंत परतायचं नाही, तर फक्त हलकासा यामधला कच्चेपणा निघून जाईपर्यंत याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तर आता कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आता आपण 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात यामध्ये ऍड करून घेऊया। कांद्याच्या पातीमुळे तर कुठल्याही प्रकारच्या चायनीजला खूप छान असा फ्लेवर येतो। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। आता ही कांद्याची पात सुद्धा आपल्याला या ठिकाणी हाय फ्लेमवरती फक्त 30 ते 40 सेकंद आपल्याला याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। कांद्याची पात व्यवस्थित परतून झाली की त्यानंतर आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा काळी मिरी पावडर यामध्ये ऍड करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी अगदी चिमूटभरच मीठ यामध्ये ऍड करायचं आहे, कारण आपण यानंतर यामध्ये सॉस ऍड करणार आहोत। तर सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं। शिवाय आपण सोयाबीन शिजवताना त्यानंतर सोयाबीनला आपण जे मसाले कोट केले त्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मिठाचा वापर केलेला आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अगदी थोडंसं मीठ यामध्ये वापरायचं आहे। हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये सॉस ऍड करून घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी आपण यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस यामध्ये ऍड केलेला आहे। तर या ठिकाणी रेड चिली सॉस ऐवजी तुम्ही कमी तिखटाच्या ज्या मिरच्या असतात तर 4 ते 5 त्या मिरच्या घेऊन त्याला कोमट पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर त्याची पेस्ट करून सुद्धा यामध्ये वापरू शकता। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा ग्रीन चिली सॉस यामध्ये ऍड करूया। या ठिकाणी तुम्ही ग्रीन चिली सॉस ऐवजी 2 हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून सुद्धा यामध्ये ऍड करू शकता। आता यानंतर आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 चमचा सोया सॉस यामध्ये ऍड करायचा आहे। या ठिकाणी जर तुमच्याकडे डार्क सोया सॉस असेल तर या ठिकाणी तुम्ही तो अर्धा चमचाच यामध्ये ऍड करायचा आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये 2 चमचा टोमॅटो सॉस ऍड करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची पेस्ट सुद्धा यामध्ये ऍड करू शकता। आता आपल्याला हे सर्व सॉस या ठिकाणी हाय फ्लेमवरती मिनिटभर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी सॉस एकदा व्यवस्थित मिक्स करून झाले
की आता आपल्याला यामध्ये 1 वाटीभर पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। जर या ठिकाणी तुम्हाला सोयाबीन चिलीला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये तुम्ही 1 वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। जर तुम्हाला या ठिकाणी ड्राय सोयाबीन चिली हवी असेल तर 1 वाटी पाणी या ठिकाणी अगदी योग्य प्रमाण आहे। आता आपण हे पाणी यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला याला हाय फ्लेमवरती एक व्यवस्थित अशी उकळी येऊन द्यायची आहे। तर हाय फ्लेमवरती याला एक व्यवस्थित उकळी आली की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक कॉर्नफ्लॉवरची स्लरी ऍड करायची आहे। तर या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं। त्यामध्ये मी त्याच चमच्याच्या मापाने 2 ते 2.5 चमचे पाणी यामध्ये ऍड केलेलं होतं। आता आपण ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी या सॉसमध्ये ऍड करून घेतलेली आहे। कॉर्नफ्लॉवरची स्लरी यामध्ये ऍड करून घेतली की त्यानंतर लगेच सर्व सॉसला छान असा घट्टसरपणा यायला लागतो। आता आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपण गॅसची फ्लेम ही हाय ठेवलेली आहे। आता आपण याला एकदा मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेऊया। एक व्यवस्थित उकळी आली की त्यानंतर आता आपण यामध्ये आपण जे तळून घेतलेले सोयाबीन आहे ते आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आता आपण यामध्ये तळून घेतलेले सर्व सोयाबीन यामध्ये थोडे थोडे करून ऍड करून घेऊया। तर सर्व सोयाबीन यामध्ये आपण या ठिकाणी ऍड करून घेतलेले आहेत। सर्व सोयाबीन ऍड करून झाले की त्याला आता हे जो सॉस आपण बनवून घेतलेला होता तो सर्व सॉस आता या सोयाबीनला व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे। सॉस या सर्व सोयाबीनला व्यवस्थित असा कोट करून झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान अशी रसरशीत ही सोयाबीन चिली या ठिकाणी बनवून तयार आहे। आता आपल्याला या ठिकाणी यावरून थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात यावरून ऍड करून घ्यायची आहे। कांद्याच्या पातीमुळे तर या सोयाबीन चिलीला खूप छान असा फ्लेवर येतो। तर या ठिकाणी आपण अगदी बारीक चिरलेली कांद्याची पात यावरून ऍड करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघितलं अगदी झटपट अशी अगदी रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी व क्रंची अशी ही सोयाबीन चिली या ठिकाणी बनवून तयार आहे। तर अशी घरगुती बनवलेली सोयाबीन चिली लहान मुले अगदी आवडीने व मनसोक्त खाऊ शकतात। चला तर मग तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत रुचिकाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील। चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीज सोबत आपण पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।